नमस्कार. श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही, ज्ञानदेवांचं अद्भुत चरित्र. आज पान क्रमांक आहे 176 ते 179. संपूर्ण रात्र निवृत्तीनाथ जागे होते. विठ्ठल पंतांनी नकलून काढलेल्या सर्व पोथ्या त्यांनी एकत्र केल्या आणि ज्ञानदेवांना दिल्या. ज्ञानदेवांनी त्या सर्व पोथ्या एकत्र करून वस्त्रात बांधल्या. मुक्ताईनी मायबापांचे कपडे असलेलं छोटंसं बोचकं आणि पोथ्या बांधलेलं बोचकं पर्णकुटीच्या बाहेर आणून ठेवलं. ज्ञानदेवांनी तुळशी वृंदानापाशी पाण्याचं भांडं ठेवलं आणि तुळशीला हात जोडून ज्ञानदेव म्हणाले, तुळशी माय, आम्ही सर्व तीर्थयात्रेला निघाले आहोत. कधी परतू माहीत नाही. तोपर्यंत या भांड्यातलं पाणी तू घे. आम्ही येईपर्यंत तू ताजी राहा. आणि तुला एक गुपित सांगून ठेवतो. विष्णू लोकातलं भगवान विष्णूंचं गुण किंवा गण तुला जे हवं ते सर्व देतील. तुला हे विष्णुगण टवटवीत ठेवतील. सोपानाने गाईच्या पाठीवर पोथ्या बांधलेल्या बोचकं ठेवलं. मुक्ताईने मायबापांच्या आठवणीने उलगडलेलं त्यांच्या कपड्यांचं बोचकं स्वतःच्या डोक्यावर घेतलंय. निवृत्तीनाथाने पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवायचा ध्वनी अवकाशभर पसरलाय, घुमलाय. सर्वांनी एकदा पर्णकुटीला प्रदक्षिणा घातली. यात्रेला प्रारंभ झाला. त्र्यंबकेश्वर यात्रेच्या वेळेला माय आणि तात होते. त्याची उणीव सर्वांनाच जाणवली. निवृत्तीनाथांनी मुक्ताईचा हात धरला होता. मागून ज्ञानदेव आणि सोपाना चालले होते. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदी माया मानवी रूपात चाललेले आहेत हे पशुपक्ष्यांना देखील कळलं. झाडांना आणि वेलींना कळलं, फळा फुलांना कळलं. संपूर्ण निसर्ग आनंदाने बहरून आला. वारा साथ देत त्यांच्या बरोबर चालला होता. माथ्यावरचं ऊन कोवळं होऊन त्या चौघांच्या सर्वांगाला भिडत होतं. निवृत्तीनाथांच्या मुखात गीता श्लोक झंकारत होता. ज्ञानदेव ती गीता मनपूर्वक ऐकत होते. छोट्या मुक्ताईला वरला आकाश साथ घालत होतं. सोपानाचा सारा वेळ ज्ञानदेवांच्या तरल हालचाली निरखण्यातच जायचा. माध्यान्ह झाली की निवृत्तीनाथ मुक्ताईला घेऊन गावातल्या एखाद्या देवळात थांबायचे आणि ज्ञानदेव सोपानाचा हात हातात घेऊन गावात कोरडी भिक्षा मागायला जायचे. तेजपुंज ज्ञानदेवांना पाहून गावकऱ्यांना वाटायचं की आपल्या घराच्या पवित्र अंगणात भिक्षेच्या निमित्ताने प्रत्यक्ष परमेश्वरच आला आहे. भरपूर भिक्षा मिळायची. ज्ञानदेवांचे डोळे तेव्हा पाडवायचे. त्यांना आपल्या वडिलांच्या भिक्षा फेरी आठवायच्या. असंही अपमान आणि रिकामी झोळी घेऊन थकून भागून विठ्ठलपंत घरी परतायचे. ते ज्ञानदेवांना आठवायचं. प्रत्येक गावात ही 4 भावंड मुक्काम करायची. रात्री देवळात झोपायची आणि सकाळी उठून प्रस्थान ठेवायची. ह्या यात्रेत मुक्ताईला आईची फार आठवण यायची. ती नेहमी निवृत्तीनाथांना सांगायची की आईची पुन्हा एकदा भेट होऊ देत. ती सतत म्हणायची, दादा, तातांनी संन्यास घेतला आणि त्यांच्या सद्गुरूंच्या आज्ञेने ते पुन्हा प्रपंचात आलेत. आपल्या चौघांचा जन्म त्यानंतरचा. त्यासाठी त्यांना अपरंपार यातना सोसाव्या लागल्यात. माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेली व्यवस्था अवतारी पुरुषांवर लादणे योग्य आहे का? साक्षात वसुदेवाचे अवतार असणारे आपले तात, त्यांना देहांताची शिक्षा देण्याचा या आळंदीतल्या ब्रह्मवृंदांना काय अधिकार आणि कोणी दिला रे? तू तर प्रत्यक्ष शिवाचा अवतार आहेस. तातांचा मृत्यू तुला रोखता आला नसता का रे? निदान आईला तरी तू जाऊ द्यायला नको होतस. मुक्ताईचे डोळे भरून आले होते. चिमुकली वर्षाची मुक्ताई आईच्या आठवणीने व्याकुळ झाली आहे निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं आहे. त्यांनी मुक्ताईला आईच्या प्रेमाने जवळ ओढले. गालावर ओघळणारे तिचे अश्रू पुसलेत. निवृत्तीनाथ मुक्ताईशी हळूवार आवाजात बोलू लागले, मुक्ते, मला आई बापांची इहलोक सोडून जायची वेळ माहीत होती. तू एक लक्षात घे की अवतारी पुरुषांची जायची वेळ निश्चित असतं. त्यांचं कार्य संपलं की ते अवतारी पुरुष क्षणाचा विलंब न लावता तात्काळ आपल्या मूळ रूपात विलीन होतात. तात त्रेत युगात श्रीरामांचे पिता राजा दशरथ होते. कैकई निमित्त मात्र झाली. द्वापार युगात तात भगवान श्रीकृष्णाचे पिता वसुदेव होते. कंस निमित्त होता आणि आता ह्या अवतारात ते आपणा चौघांचे पिता आहेत. ब्रह्मवृंद निमित्त होता. अग्नीमुळे अन्नशिस्त
अग्नीला त्यासाठी स्वतः जळावं लागत नाही, पण अग्नीला त्याच्या ज्वाला कधी जाळत नाहीत. अग्नी स्वतः शिजतो. आपले तात आणि माय हे मूळ अवतारी पुरुष, त्यांचं कार्य संपलं, ते निघून गेले. तुझ्या लक्षात आलं असेल, ते एका विलक्षण अशा वेगाने इंद्रायणीच्या प्रवाहाकडे निघून गेले. त्यांची पावलं अडखळली का? आणि मुक्ते, मी शिवाचा अवतार आहे म्हणून तर मी हे सगळं घडवलंय. माय तातांनी उड्या मारल्या, पण वासुकी नाग प्रवाहात होता. त्यांनी आपल्या पाण्यावर तात आणि माय यांना अलगदपणे झेललंय आणि माझ्या गणांनी त्यांना शिवलोकात अलगदपणे नेलंय. मुक्ते, तू काळजी करू नकोस आणि व्याकुळही होऊ नकोस. तू तर आधी माया आहेस, तुला हे ज्ञात आहे. मायेने सांगितलंय की मी तुमचा आता सांभाळ करायचा आहे. मुक्ते, मीच तर तुझी आई आहे ना. निवृत्तीनाथांनी मुक्ताईला आईच्या प्रेमाने कुशीत घेतलं. तेव्हा मुक्ताईला जाणवलंय, आपला हा थोरला दादा आपली प्रत्यक्ष मायच आहे. मुक्ताई निवृत्तीनाथांकडे टक लावून पाहू लागली. काही क्षण ओघळून पडले. मुक्तेला आपल्या निवृत्ती दादाच्या ठिकाणी प्रत्यक्ष रुक्मिणी माय दिसायला लागली. मुक्ताईने आपल्या आईला कडकडून मिठी मारली आणि मुसमुसू लागली. मुक्ताईच्या पाठीवरून निवृत्तीनाथ हलकेच हात फिरवायला लागलेत. मुक्ताईला आईचा स्पर्श जाणवायला लागला. निवृत्तीनाथांनी मुक्ताईला शांत केलं आणि आपलं मूळ रूप धारण करून ते हळूवार आवाजात म्हणाले. समजूची त्या तरल भाषेत मुक्ताईशी ते बोलायला लागले. मुक्ते, प्रत्येक आकार पुन्हा निराकारात विलीन होतो. जे जे जन्माला येते ते पुन्हा नाश पावते. हा तर सृष्टीचा नियमच आहे बाळा. सकाळी फुलांनी बहरून आलेलं झाड सर्व काळ तसंच राहतं का ग? झाडावर उमलून आलेली सर्व फुलं वेळ झाली की देठापासून अलग होतातच की नाही, आणि जमिनीचा आसरा घेतातच ना ग. तितक्याच सहजतेने प्रत्येक माणूस श्वास मोजून घेतो आणि श्वास संपले की निघून जातो. परमेश्वराने घेतलेले सर्व अवतार आले तसे निघून गेले. मग आपले तात आणि माय आपलं कार्य संपलं म्हणून निघून गेले, इतकंच. आपण कधीही शोक करायचा नाही. तू गीता प्रत्यक्ष जगतीयेस. मुक्ते, मी तुला काय सांगणार, काय समजवणार ग? मुक्ते, तू आम्हा सर्वांची आई आहेस. तू आता आपल्या ज्ञानदेवाला सांभाळ. ते तर साक्षात विष्णूचं रूप आहे. त्यांच्या अवतार कार्याचा क्षण आता जवळ आला आहे. आपण तिघं त्यांच्या अवताराचे साक्षीदार ठरणार आहोत. निवृत्तीनाथांचं बोलणं ऐकून ज्ञानदेव संकोचले. ते जागेवरून उठलेत आणि निवृत्तीनाथांना साष्टांग नमस्कार घातलाय. त्यांचे चरण घट्ट धरलेत आणि आपल्या अश्रूने ते चरण धुतलेत. ज्ञानदेव हात जोडून उभे राहिलेत. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानूबाळा, आपण पैठणला शुद्धीपत्राच्या निमित्ताने पुढे जाणारच आहोत. परंतु आपल्याला शुद्धीपत्राची गरज नाहीये. परमेश्वराला शुद्धीपत्र देण्याची क्षमता या आळंदीतल्या किंवा पैठणातल्या ब्राह्मणांपाशी नाहीये. आपण निघोट आहोत, परिपूर्ण आहोत. तू म्हणलास, आपण मानवी आकार धारण केलेला आहे. माणसांचा वर्णाश्रम आपल्याला स्वीकारायला हवा. आणि म्हणूनच या छोट्या यात्रेनंतर मी तुमच्या बरोबर पैठणला जायला निघणार आहे. तेव्हा आपण तातांच्या जन्मगावाला प्रथम जाऊ, कारण पैठणपासून आपेगाव जवळ आहे. निवृत्तीनाथांचं बोलणं ऐकून ज्ञानदेव म्हणालेत, दादा, तू जे सांगशील ते मी आता मानेन. तुझ्याच कृपा छत्राखाली आम्ही सर्वजण वाढणार आहोत. दादा, तू आकाश तत्व आहेस, तू शब्द आहेस, आणि ह्याच तुझ्या निळ्याभोर आकाशाखाली आम्ही कार्य करणार आहोत. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना जवळ घेतलं. त्यांच्या केसांमधून हात फिरवला. पित्याचं वात्सल्य निवृत्तीनाथांच्या स्पर्शात आहे हे ज्ञानदेवांना जाणवलं. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना अंतःकरणपूर्वक सांगायला लागले, ज्ञानदेवा, आपले तात होते तोपर्यंत त्यांनी तुला आणि मला ज्ञानगंगेच्या प्रवाहातून मुक्तपणे फिरवून आणलेलं आहे, परिपूर्ण केलेलं आहे. तू आता वेदांती झालेला आहेस. शांकर भाष्य तातांनी तुझ्याकडून करवून घेतलंय. ज्ञानदेवा,
तू आता गीतेचा पुन्हा अभ्यास कर. या यात्रेत मी तुला पुन्हा गीता नव्याने समजून देणार आहे. सद्गुरूंचा सतत सहवास लाभणार या कल्पनेने ज्ञानदेवांना खूप आनंद झालाय. आणि ते म्हणाले, दादा, सिद्ध बेटाच्या पिंपळ पारावरती तात आपल्या दोघांना गीता समजावून सांगत ते दिवस मला आठवत आहेत. दादा, आपले तात हे प्रगल्भ बुद्धीचे वेदांती महापुरुष होते. वास्तविक त्यांना प्रपंचात रसच नव्हता, म्हणून तर त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला होता. केवळ आईची पूर्व पुण्याची जबरदस्त होती, म्हणूनच तात काशीहून आळंदीला परत आले. दादा, मी धर्मग्रंथ वाचलेत. कुठेही निश्चित निर्णय दिलेला नसताना आळंदीच्या धर्मसभेने आपले तात संन्याश्रमातून गृहस्थाश्रमात परत आले. म्हणून अधिकार नसताना सुद्धा त्यांना प्रथम वाळीत टाकलंय आणि अपमानित जीवन आपल्या सर्वांना जगायला लावले. दादा, कडेलोट म्हणजे कारण नसताना, अधिकार नसताना त्या धर्मसभेने तातांना देहांताची शिक्षा दिली आहे. आपली माय त्यांच्या पाठोपाठ सावलीसारखी गेली आहे. वाटतं धर्मग्रंथाचा कसून अभ्यास करावा आणि समष्टीला सत्याचं दर्शन घडवावं. ते निर्दोष आहे हे खरं आहे, तर आपणच सिद्ध करायला हवं असं वाटतंय. त्यासाठीच प्रथम आपल्यावरचा सामाजिक बहिष्कार उठावा म्हणून वाटतं पैठणला जावं. आणि म्हणून मी तुला अशी विनंती आळंदीत केली होती. एकदा का शुद्धीपत्र मिळालं, आपल्या मुंजी झाल्या की आपण द्विज होऊ आणि धर्मग्रंथावर निर्णय देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळेल. दादा, माझे विचार तुला पटतायत का रे? माझं काही चुकत तर नाहीये ना? ज्ञानदेवाने सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला आणि आपले मनातले विचार मोकळे केलेत. आजचा भाग आपण इथे संपवूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.